नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी तुमच्यासाठी अगदी गावरान आणि पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आता कधी तुम्हाला भाजी बनवण्याचा कंटाळा आला किंवा मग घरामध्ये कोणतीच भाजी बनवण्यासाठी शिल्लक नसेल, तर ही पिठलं भाकरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता बरं का. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी अशाच झटपट आणि मोजक्या साहित्यात बनणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी तर आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर आपल्याला इकडे ना 2 मोठे चिरलेले कांदे, 2 मोठे लसणाचे गड्डे सोलून चिरून घ्यायचे, 2-4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि हे बेसनचं 1 वाटी पीठ. तर आता लगेच गॅसवरती कढई ठेवूया आपण आणि त्यामध्ये आपल्याला तेल वतायचं. आता भरपूर तेल वतायचं बरं का, म्हणजे ते मी 1-2-3 पळ्या घेतल्यात. आता खरं तर तेल हे एवढं हेल्दी नाही आहे, पण काही रेसिपीला चालतं. म्हणजे आपल्याला काय हे रोज रोज करायचं नाही, त्यामुळे कधीतरी चालतं. आणि काही रेसिपी अशा असतात ना की त्याला जास्त तेलाचीच गरज असते. तर तशीच ही सुद्धा रेसिपी आहे. कारण हे पूर्ण 1 वाटी बेसन आहे ना, ते आपल्याला ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर चला, तेल इकडे आपलं कडकडीत गरम झालं, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेतली आणि त्यानंतर लगेच ह्यामध्ये जिरे सुद्धा टाकायचे आणि त्यानंतर मग इकडे लसूण टाकला. आता लक्षात ठेवायचं, तेल एकदम कडकडीत गरम असायला पाहिजे. लसणाला छान अशी फोडणी बसायला पाहिजे, तेव्हाच आपल्या म्हणजे बेसनला छान चव येते. त्यानंतर मग इकडे मिरची टाकून घ्यायची. आता काही लोक ठेचा सुद्धा वापरतात बरं का, पण ही मिरची थोडी जास्त तिखट आहे म्हणून मग मी ठेचा नाही वापरला, डायरेक्ट चिरून टाकले बारीक बारीक, कारण ठेचा जास्त तिखट होईल म्हणून. आता हे मिरच्या आणि लसूण भाजला की त्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. आता या रेसिपीमध्ये ना कांदा आणि लसूण भरपूर वापरायचं आहे बरं का, त्यामुळे आपल्या ह्याला बेसनाला छान चव येते. आणि कांदा आता छान परतून घ्यायचा आहे. आता बरेच जण ह्यामध्ये घरचं लाल तिखट म्हणजे आपला काळा मसाला असतो तो सुद्धा वापरतात, पण मी मिरचीमधलंच करते. तर इकडे मी पाणीसुद्धा गरम करून, आपल्याला नंतर पाण्याची गरज पडणार, ते गरम करूनच घ्यायचं आहे पाणी. तर आता कांदा छान भाजला, यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा हळद आणि धने पूड टाकायचे आणि बस एवढाच मसाला, बाकी काही नाही. आणि नंतर मीठ टाकायचं. तर इथे कोथिंबीर मी आता थोडीशीच टाकली. नंतर पूर्ण रेसिपी तयार झाल्यानंतर उरलेली कोथिंबीर आपण वरून टाकायचे. तर बघा, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. त्याआधी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं मी आणि आता यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. तर सगळं बेसन एकदमच टाकून घ्यायचं आहे आपल्याला, कारण काय पाण्यात नाही, आपण तेलात टाकतोय, तर सगळं एकदमच टाकून घ्यायचं आणि नंतर ना हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून. म्हणजे पूर्ण हलवत राहायचं आहे. ह्या वेळेस गडबड अजिबात करायची नाही, कारण बेसन जर तेलात छान भाजलं तरच आपलं बेसन म्हणजे आपलं पिठलं छान होतं, म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळतं. आणि ते थोडं जरी कच्चं राहिलं ना तर मग ते आपलं म्हणजे पिठलं आहे ना असं चिकट चिकट चिकलासारखं होतं. त्यामुळे ते गडबड करायचे नाही, छान परतून घ्यायचं. बघू शकता पूर्ण तेलात मी हे भाजून घेतले. आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, अगदी जास्त पण नाही, अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय आता इथे थोडंसं खाली चिकटलंय, पण हे अजून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. एकदा का ते वाफवून घेतलं ना, ते पूर्ण कढईला चिकटलेलं आहे, ते सगळं क्लीन होईल. तर इकडे मी झाकण ठेवलंय, 2 ते 3 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही, कढईला जे लागलं होतं ते पूर्ण म्हणजे निघालंय, त्यात मिक्स झालंय सगळं. तर तयार आहे आपलं इकडे मस्त असं झणझणीत पिठलं, सुक्कं पिठलं. तर ह्यासोबत खाण्यासाठी इकडे मस्तपैकी गरमागरम टमटमीत फुगलेली भाकरी. वा, ह्या कुठल्याही हॉटेलमधल्या महागड्या रेसिपीपेक्षा ना हे पिठलं आणि भाकरी हे कॉम्बिनेशन 1 नंबर जबरदस्त आहे बरं का. तर चला आपण हे आता प्लेटिंग करून घेऊया. तर मस्तपैकी इकडे पिठलं, भाकरी आणि सोबतच तळलेल्या मिरच्या आणि त्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर
तर बघू शकताय किती मस्त दिसतंय, अगदी तोंडाला पाणी सुटलं ना. तर चला, कशी वाटली रेसिपी? आवडली तर नक्की सांगा. रेसिपीसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, अशाच एका रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.